2026 सुरू होताच पुणे पोलिसांनी बऱ्याच कारवाया केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आज माझ्यासोबत पुण्याचे क्राईम डीसीपी निखिल पिंगळे आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया बऱ्याच केसेस बद्दल. तर सर, पहिले तर जे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो रेप मर्डरचा केस आज समोर आलाय सगळ्यांचा, त्याच्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन द्या की कशा पद्धतीने तुमच्या समोर आला, काय घटना घडली होती नेमकी? आपल्याला दिनांक 10 रोजी आपल्याला एका महिलेची ती बॉडी त्या ठिकाणी आढळून आली होती. दगडाच्या खाणीमध्ये, खाणीच्या तळाशी ती बॉडी आढळून आलेली आणि त्याच्यामध्ये क्राईम ब्रांचची युनिट 2, झोन 2च्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे DB पथक हे सगळे कार्यरत होते आणि त्याचा अधिक तपास ते करत होते. ED दाखल होती. कशा पद्धतीने ती तिथे पोहोचली याच्याबाबतचा तपास चालू होता. काही CCTV फुटेजचा तपास घेतला जात होता आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की एक संशयित रिक्षा जिचा हुड एकाच रात्रीमध्ये बदललेला दिसत होता अशा प्रकारची आढळून आली आणि ती रिक्षा जी आहे त्या रिक्षाचा पाठपुरावा करत असताना आपण 3 संशयित ताब्यात घेतले आणि त्या 3 संशयितांकडून जी माहिती प्राप्त झाली त्याच्यातून अजून 3 आरोपी आपण या तिघांव्यतिरिक्त निष्पन्न केले. त्यांच्याकडून एका गोष्टीची निश्चित खात्री झाली की तिच्या मृत्यूसाठी हे 6 जण जे आहेत हे कारणीभूत आहेत. या प्रत्येकाची आता काय काय भूमिका आहे, काय रोल आहे, तिला आणणारे कोण होते, तिथं रात्रीच्या वेळी वरती काय झालं, तिला कोणी धक्का दिला किंवा कोणी तिला मारहाण केली का, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या, तर याबाबतची जी माहिती आहे याचा अधिक तपास हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन करत आहे. सर, त्याच्यामध्ये 2 म्हणजे ॲस्पेक्ट येतायत की मर्डर आहे, रेप आहे. तर एकदा तुमच्याकडून ऑफिशियल क्लिअरन्स पाहिजे की नेमकं काय झालं? हे बघा, अशा प्रकारचा कुठलाही एव्हिडन्स नाहीये की तिथं रेपच झालाय आणि मला असं वाटतं की वी शुडंट बी जम्पिंग टू एनी कन्क्लुजन. या सगळ्यामध्ये तपास चालू आहे. अशी कुठलीही गोष्ट आम्हाला खात्रीशीररित्या निदर्शनास आलेली नाही आणि त्याच्यामुळं याचा तपास जो चालू आहे तो योग्य दिशेने चालू राहायला पाहिजे. आपण अशा कुठल्याही निरर्थक चर्चांच्या बळी पडलं नाही पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर, तर दुसरा प्रश्न असा की आपण काही दिवसांपूर्वीच जे ड्रग्ज रॅकेट होतं, जे राजस्थानमधून म्हणजे पुण्यापर्यंत ते ड्रग्ज येत होतं आणि आपण तिथं जाऊन ती कारवाई केलेली आहे पुणे पोलिसांनी. तर ती कशा पद्धतीनं तुम्ही ती सगळी कारवाई पार पाडली? आपल्याकडे चंदननगर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन या 2 पोलीस स्टेशनला गुन्हे शाखेच्या कारवायांमध्ये MD हा ड्रग हस्तगत करण्यात आला होता आणि त्यातली एक केस जी होती ती अगदी 27 ग्रॅम MD, फक्त एवढ्याच MDची केस होती. त्या केसचा पाठपुरावा करत असताना खराडी पोलीस स्टेशन, तसंच झोन 7चे जे इतर पोलीस स्टेशन आहेत यांच्या ज्या DB आहेत या त्याचा पाठपुरावा करत होत्या आणि त्याच्यामध्ये कुठेतरी राजस्थानचे लिंकेजेस निघत होते. जे आरोपी होते ते राजस्थानचे निष्पन्न होत होते. जे काही कारणास्तव आपल्याकडे इथे कार्यरत आहेत, त्यांचे व्यवसाय इथं आहेत, त्यांचे कुटुंबीय इथं राहतात, अशा पद्धतीची माहिती समोर येत होती आणि मग त्यामध्ये अँटी नार्कोटिक सेल, क्राईम ब्रांच यांचे अधिकारी आणि झोन 7चे काही अधिकारी आणि अंमलदार यांची एक संयुक्त टीम बनवण्यात आली. या सगळ्या केसेसचा अभ्यास करण्यात आला. त्याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ते प्रस्थापित करण्यात आले आणि राजस्थानमध्ये जाऊन जवळपास 3-4 दिवस हा सगळा तपास करून तिथून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. दोन्ही गुन्ह्यांमधले जे आपल्याला ज्ञात असणारे जे सप्लायर्स होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्या कारवाईमध्ये तिथं 1.3 किलोपेक्षा जास्त MD एका ठिकाणी आढळून आला. त्याचा देखील तिथं वेगळा गुन्हा हा त्या जिल्ह्यामध्ये, बलोत्रा जिल्ह्यामध्ये दाखल आहे. त्याच्यामध्ये आपल्या टीममधले पुणे पोलीसचे अधिकारी, अंमलदार हे तिथं फिर्यादी आणि साक्षीदार आहेत आणि अशा प्रकारे हे सगळं जप्त करून ती जी काही कारवाई होती त्याच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन त्या लोकांना पकडण्यात आपल्याला यश प्राप्त झालं. त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे आणि अजूनही काही लिंक उघडकीस येतील अशी आम्हाला एक आशा आहे. त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. सर, जे आता पुण्यातले जे गँग वॉर आहेत, जे खूप म्हणजे आता बऱ्याच गेल्या वर्षापासून सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये निलेश गायकवाड, टिपू पठाण आणि अंधेकर जे आहेत, बंडू अंधेकर यांचे नाव सध्या म्हणजे सगळ्यांसमोर आहेत. तर त्यांची सध्याची सिच्युएशन कशी आहे? कारण की निलेश गायकवाडला परत पुण्यामध्ये आणणारे ही पण बातमी मध्यंतरी चालली होती. तर तुमची आता इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलेली आहे? या सगळ्या वेगवेगळ्या गँग ज्या आहेत त्यांच्यावर ज्या कारवाया सुरू केल्या त्या अजूनही चालू आहेत. याच्यातल्या बऱ्याचशा केसेस या आता न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया त्याच्यात चालू आहे.
काही केसेसमध्ये काही जणांना बेल मिळालेली आहे आणि तसं जरी असलं तरी अजूनही तक्रारदार पुढे येत आहेत आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देत आहेत. काही केसेसमध्ये बेल मिळालेली असली म्हणजे याचा अर्थ नाही की त्यांची बेल झाली आणि आता ते मोकाट फिरायला सुरू करणार आहेत. त्यांच्यावरती उर्वरित ज्या केसेस आहेत त्याही प्रलंबित आहेत, त्याच्यातले निर्णय प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये पुढच्या कारवाया प्रलंबित आहेत, काहींमध्ये तपास प्रलंबित आहे. ही 1 आणि 2 केसेसची गोष्ट नाहीये, तर आपल्याकडे अशा 25-30 पेक्षा जास्त गुन्हे आपल्याकडे दाखल आहेत आणि त्याचे हे तपास चालू आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे प्रॉपर्टीचे अटॅचमेंटचे विषय असतील, फॉरेन्सिक ऑडिटचा वापर असेल, मल्टिपल एजन्सीजला केलेले पत्रव्यवहार असतील. जसं उदाहरणार्थ निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये रेड कॉर्नर नोटीस इश्यू करून त्याला तिकडून इकडं कसं आणता येईल याच्याबाबतचा खटाटोप असेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या एकत्रित या सगळ्या गँगच्या विरोधात पुणे पोलीस म्हणून सर्व झोन आणि क्राईम ब्रांच हे चालवत आहेत. अजूनही कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारची तक्रार या सगळ्यांच्या विरोधात असेल तर आमचं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, ताबडतोब यायचं, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची, तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल, त्याच्यावरती तपास केला जाईल आणि योग्य त्या न्यायाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ती पोहोचवण्याचा अथक प्रयत्न करून जे योग्य आहे तेच करण्याचा प्रयत्न केला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि त्याबरोबरच आता जे बुधवार पेठ आहेत, तर तिथं पण बऱ्याच कारवाया आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. बरेच बांगलादेशी महिला पण तिथं आढळल्या आहेत. तर यापुढे पण काही कारवाई होणार आहे पुणे पोलिसांकडून, किंवा कसं काय या महिला इथं राहतायत, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या. निश्चित कारवाया यापुढे पण होणार. जेव्हा जेव्हा निदर्शन असेल की चुकीचं होतंय, आमचं काम आहे कारवाया करणं. जर कोणी चुकीचं नसेल तर आम्ही कारवाई करणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुधवार पेठेमध्ये अल्पवयीन बांगलादेशी मुलीबरोबर अशा प्रकारची कृत्य घडत होती आणि या सगळ्या कृत्यांना ते जे कोणी ह्या सगळ्या गोष्टी चालवतात हे पाठीशी घालत होते. हे अत्यंत चुकीचं आहे. ती अल्पवयीन मुलगी आहे, तिला सुद्धा हक्क आहेत, तिला अधिकार आहेत. ती बांगलादेशची असू द्या नाही तर कुठलीही असू द्या. आणि असं जर असेल तर आमचे आयुक्त सर जसं म्हणतात की चुकीचं जर घडत असेल तर आपण तिथं कारवाईच केली पाहिजे, कारण तेच आपलं काम आहे. तसंच इथं जे जे चुकीचं घडतंय त्या गोष्टींसाठी निश्चित कारवाया केल्या जातील. जे चुकीचं करत नाहीत, जे कायद्याच्या चौकटीत सुद्धा चुकीचं नाहीये, त्याच्याबद्दल आम्ही कधीही कुठलाही आक्षेप घेत नाही. सर, क्राईम डीसीपी म्हणून तुम्ही आता पुणेकरांना कोणतं आव्हान देणार तुमच्याकडून? मला पुणेकरांना सांगायचंय की आता जवळपास गेले 1.5 वर्ष मी इथं काम करतोय आणि 1.5 वर्ष काम करत असताना आपण पाहत असतो की कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत ना याच्याबाबत जरा दुर्लक्ष झालेलं असतं. त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं असतं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते आवश्यक असतं. त्या गोष्टींवर काम करत असतो आम्ही. ते काम करत असताना गुन्हे दाखल होतात, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचते आणि नागरिकांना असं वाटायला लागतं की इतकी का खराब आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला त्याचं ज्ञान प्राप्त होतं, ही अत्यंत चांगली बाब आहे की अशाही प्रकारच्या गोष्टी घडत होत्या, जेणेकरून इथून पुढे नागरिक म्हणून तुम्ही प्रशासनाला सुद्धा प्रश्न विचारू शकता की हे असं का होतंय. आम्ही जे काम करतोय त्याच्यातून निश्चित तुम्हाला असं दिसेल, असं निदर्शन असेल की या सगळ्या गोष्टी घडतायत, तर याचा अर्थ आम्ही जे काम करतोय ते आम्ही योग्य दिशेने चाललेलो आहे. आम्ही कारवाया करतोय आणि म्हणून तो निरोप जो आहे, ती बातमी जी आहे ती तुमच्यापर्यंत येते. म्हणूनच तुम्ही पण आमच्या या प्रयत्नांना आधार द्या, साभार लावा आणि तुमच्याकडे जे जे माहिती असेल, तुमच्याकडे जे जे जागरूक नागरिक म्हणून ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवा. त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. यापुढे पण आता पुणे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत, किंवा कोणती नवीन कारवाई आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे, ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळे.